जिल्ह्यात सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। दिवसभर ढगाळ हवामान होतं। दुपारी 3 नंतर पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केली। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले। वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे नाले भरून वाहत होते। जत, खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, कडेगाव, पलूस तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पाटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। सांगली शहर परिसरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं। शहरातील सखल भागात पाणी साचलं। पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली। पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठा काही वेळ ठप्प झाला होता। शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत सुरू होती। गेल्या दिवसांपासून पाऊस होतोय। पहाटेच्या पावसानंतर सकाळीच पाऊस सुरू झाला। बहुतांश भागात दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली। मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पावसाळा सुरू असल्याचं चित्र होतं। दिवसभर सूर्यदर्शन झालंच नाही। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी, बागणी, शिगाव, आष्टा, वाळवा परिसरात जोरदार पाऊस झालाय। इस्लामपूर शहर आणि परिसराला मान्सूनपूर्व पावसाने गेल्या 2 दिवसांपासून झोडपून काढले। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परिसरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व शेडगेवाडी, चरण, पनुंब्रे, गुढे, पाचगणी, आरळा, मंदूर या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली। दुपारनंतर वातावरण पूर्णपणे ढगाळ तसंच पावसाळी तयार झालं होतं। तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता। दुपारी पावसाने ठिकठिकाणी झोडपून काढलं। भात शेतीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाचा जोरदार फटका बसलाय। आटपाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यावेळी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून डाळिंब बागेचं मोठं नुकसान झालंय। उसनवार दिलेल्या पैशांची मागणी करत असलेला राग मनात धरून कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय। अवघ्या 8 तासातच कवठेमंकाळ पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। दरम्यान आरोपी मुलगा सुशांत शेजूळ यांनी केलेल्या खुनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजूळ यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे। खून करणाऱ्या सुशांत शेजूळ आणि स्वप्नील क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे। रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे दुकान साहित्य आणण्यासाठी घरातून गेले होते। रात्री उशीर झाला तरी ते परत आले नाहीत। घरातील सदस्यांनी त्यांची इतरत्र शोधाशोध केली, मात्र ते मिळून आले नाहीत। आज दुपारी गावातील मारुती कारंडे हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले असल्याचं नागरिकांनी सांगितलं। यावेळी घरातील सदस्यांनी जाऊन पाहणी केली असता क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले होते। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि जखमी बसले होते। सुशांत शेजूळ यास उसनवार दिलेल्या 2000 रुपये परत मागितले। पैसे मागितल्याचा राग मनात धरून सुशांत शेजूळ व स्वप्नील क्षीरसागर यांनी अजित क्षीरसागर यास लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले। सुशांत यांनी डोक्यात दगड घातला तर स्वप्नील यांनी पायावर दगड मारून गंभीर जखमी केलं। जखमीस मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान अजित क्षीरसागर याचा मृत्यू झाला। यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना अटक केली आहे। दरम्यान अजित क्षीरसागर यांच्या खून प्रकरणी सुशांत शेजूळ याचं नाव आल्यानंतर या घटनेचा धक्का त्याच्या आईला बसलाय। आपल्या मुलाच्या कृत्याने त्याची आई विमल शंकर शेजूळ यांनी राहत्या घरी आपलं जीवन संपवलं। या घटनेनं खळबळ उडाली आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करत रविवारी सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। तर शासनाने बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी लेखी आमंत्रण द्यावे। तसेच बैठकीत धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्याबाबत सरकारने भूमिका न घेतल्यास थेट धरणावरच धडक देऊ असा इशारा दिला होता। पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य बुधवारी बोलवलेल्या बैठकीला फक्त सत्ताधाऱ्यांनाच स्थान देण्यात आल्याचं आता समोर आलंय। यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं असून या प्रकरणाला केवळ सरकार पक्षीय रंग देत असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जाते। बैठकीसाठी काढण्यात आलेल्या पत्रिकावरून नवा वाद निर्माण झालाय। उद्या ही बैठक दुपारी होणार असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले। पण अलमट्टी धरणाची उंची वाढ विरोधात ज्या विरोधकांनी आवाज उठवला त्यांनाच बोलवण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मात्र सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर अशा लोकप्रतिनिधींचा महापुराशी कसलाही संबंध नसताना त्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याने वाद उफाळलाय। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात चक्काजाम आंदोलनस्थळी सरकारने लेखी दिल्याप्रमाणे बुधवारी 21 तारखेला बैठक होणार आहे। मात्र या बैठकीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, संघर्ष समितीसह इतर संघटनांच्या प्रतिनिधींनाही सरकारने बोलवणं अपेक्षित होतं। पण महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधीला बोलवण्यात आलेलं नाही। हजारो लोकांच्या भावना, अगतिकता आणि संघर्ष सरकारला केवळ पक्षीय रंगातून दिसत असतील तर ही लोकशाहीची शोकांतिका असल्याची टीका खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि सतीश पाटील यांनी केली आहे।
खासदार विशाल पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार रोहित पाटील, आमदार राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील यांच्यासह संघर्ष समितीसह इतर संघटनांच्या प्रतिनिधींनाही बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिपदी आज वर्णी लागली आहे. ओबीसी नेत्यांनी भुजबळांना मंत्रिपद द्यावे अशी वारंवार मागणी केली होती. भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेताच सांगलीतील ओबीसी नेत्यांनी मोठा जल्लोष केलाय. शहरातील ओबीसी नेत्यांनी एकत्रित येत लाडूचं वाटप करत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना दिलेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय दिलाय. आता भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रयत्न अधिक जोमाने सोडवतील असा विश्वास यावेळी ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी संजय विभूते, विष्णू माने, माजी महापौर नितीन सावगावे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेने आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात स्मार्ट पाऊल उचललं असून समडोळी व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे घनकचऱ्याच्या कामाचे मूल्यांकनाबरोबर शहरातील कचरा प्रक्रिया आणि वाहतुकीवर रिअल टाइम नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात आहे. पहिल्या टप्प्यात कचरा डेपोवरील कचऱ्याचा प्रश्न निकालात लावला. त्यानंतर आता नियमित गोळा होणाऱ्या कचरा प्रश्न मार्गी लावला जातोय. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली डॉक्टर रवींद्र ताटे आणि आरोग्य विभागाची टीम काम करत आहे. आता आयुक्तांनी पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचा वापर होत असल्याने जागेवरील कामांचे मूल्यांकन आणि उत्तरदायित्व निश्चित करणं सोपं होऊन दूरस्थ निरीक्षण वरिष्ठ अधिकारी यांना कार्यालयाबाहेर असतानाही प्रणालीवर नजर ठेवता येणार आहे. हे कामकाज लाईव्ह ट्रॅक होऊ शकणार आहे. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता निर्माण होऊन कमी मानवी हस्तक्षेप प्रणाली स्वयंसंचलित असल्याने चुकीची माहिती देणे, वेळेचा अपव्यय किंवा अकार्यक्षमता यावर नियंत्रण होणार आहे. ही एक अत्याधुनिक प्रणाली असून ती विविध प्रकारच्या सेन्सर्स, कॅमेऱ्यांद्वारे माहिती गोळा करते व ती माहिती नियंत्रण कक्षात पाठवते. यामुळे व्यवस्थापन अधिक वेगाने आणि अचूकतेने निर्णय घेऊ शकते. समडोळी रोड कचरा डेपो आणि वड्डी बेडग रोड कचरा डेपो येथे सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीचा वापर करून अधिक योजनाबद्ध धोरणे राबवली जातील असा आयुक्त गांधी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारतीय सेनेच्या तिन्ही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल येथे सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव म्हणून विटा शहरातून निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या तिरंगा रॅलीमध्ये युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम राबवली. दहशतवाद्यांविरोधात त्यांच्याच देशात घुसून कारवाई करत भारतीय सैन्याने अतुलनीय कामगिरी सिद्ध केली आहे. देशात भारतीय सेनेचा सर्वत्र गौरव होतोय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ विट्यामध्ये तिरंगा रॅली काढून सैन्याच्या कर्तबगारीला सलाम करण्यात आलाय. निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांसह हातात तिरंगा घेऊन उपस्थितांनी भारतीय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतुक करत चौंडेश्वरी चौकापासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. चौंडेश्वरी चौक कॉर्नर मार्गे यशवंतनगर, पाटील पेट्रोल पंप कॉर्नर, शगुन कॉर्नर, मॉडर्न संकुल मार्गे क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर, कराड रोड मार्गे गांधी चौक, उभी पेठ, मुल्ला गल्ली, नेहरू नगर मार्गे ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. त्या ठिकाणी अनेकांनी मनोगते व्यक्त करत भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव केला. भारतीय सैन्याने दाखवलेला शौर्य, संयम आणि बलिदान प्रेरणा देणार आहे. मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची बाजी लावून पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला धूळ चारणाऱ्या भारतीय सैन्याप्रती समर्थन, आत्मीयता आणि सन्मान या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून व्यक्त केलाय. देशप्रेम प्रत्येक घरात जागृत झालं पाहिजे. देशाची एकात्म शक्ती तिरंग्याच्या साथीने भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी यावेळी व्यक्त केलाय.
संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे, अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत, संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून संबंधित सर्व यंत्रणांनी सदैव सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या। आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यापूर्वीच्या सन 2019 व सन 2021 मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन अचूक नियोजन करावे आणि त्यानुसार सज्जता ठेवावी। महापूर, दुष्काळ, भूकंप, आग अशा अनेक स्वरूपात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते। या प्रत्येक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करून आठवडाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करावा। आपत्कालीन स्थितीत सर्व यंत्रणांनी अंतर्गत आणि परस्पर समन्वय ठेवावा। यावेळी गाव पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन तसेच महत्त्वाच्या विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला। बैठकीत विविध घटकांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या। संभाव्य पूर परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, आपत्कालीन कक्ष, विविध आपत्कालीन संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचं पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रुग्णवाहिका, मदत केंद्रे यांसारख्या बाबींसाठी तयारीचा आढावा घेण्यात आलाय। ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती आणि पूर्वसूचना गट तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तिन्ही सैन्य दलाच्या शूर कामगिरीच्या गौरवार्थ त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुपवाड शहरात सकाळी प्रमुख मार्गावरून सर्वपक्षीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या तिरंगा यात्रेत माजी सैनिक संघटना, शहरातील विविध संघटना, सर्वपक्षीय संघटना सहभागी झाल्या होत्या। या रॅलीत माजी सैनिक, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला। काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर देत पाकचे कुटील मनसुबे धुळीस मिळवले। सीमेवर रक्षण करणारे आणि देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान, देशाचे संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या जवानांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या पराक्रमाचे कौतुक, सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीपर गीते, वाद्यवृंद, गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले असंख्य राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा सोसायटी चौकातून मुख्य रस्त्यावरील संत रोहिदास चौक, थोरला गणपती चौक ते गावचा वडी, जैन गल्लीपासून पुन्हा सोसायटी चौकात येऊन समारोप करण्यात आला। या तिरंगा पदयात्रेच्या समारोप प्रसंगी पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील सरपंच श्रीमती लायव्वा सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 चे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरपंच करांडे यांच्यावर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बडतर्फीची कारवाई केली आहे। गोंधळेवाडीचे उपसरपंच संजय दोरकर यांनी सार्वजनिक पाण्याचा हौद पाडल्याबाबतची तक्रार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषदेकडे दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी, पंचायत समिती जत यांच्या मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली होती। प्राथमिक चौकशीत जबाबदार सरपंच गोंधळवाडी यांच्याकडून कर्तव्य पार पाडण्यात दुराग्रहाने झाल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेत सुनावणी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल विभागीय आयुक्तांच्याकडे पाठवण्यात आला होता। ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन निर्लेखन अहवाल व त्या वास्तूची किंमत निश्चित करून घेणं आवश्यक होतं। सरपंच श्रीमती करांडे यांचे पती सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांना विश्वासात न घेता परस्पर जेसीबीच्या सहाय्याने परस्पर पाण्याचा हौद पाडून ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचं नुकसान केलंय। सरपंच आणि त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलाय। श्रीमती करांडे यांनी सरपंच पदाची कर्तव्य पार पाडण्यात कसूर, जाणून बुजून हलगर्जीपणा आणि दुराग्रहाने कर्तव्य पालनात हेळसांड झाल्याचं दिसून आल्याने विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच या पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश काढले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले।